तुम्हाला वारंवार डोकेदुखी होते का? कदाचित तो साधा त्रास नसेल, तो मायग्रेन असू शकतो. आजच आपण त्यामागचं खरं कारण जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या आयुर्वेद विथ सुनीता या चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण मायग्रेन या समस्येबद्दल जाणून घेत आहोत लवकरच. चला तर आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. बेल प्रेस करायला विसरू नका आणि लाईक करा, कमेंट करा. चला, मायग्रेन हा एक न्यूरोलॉजिकल मेंदूशी संबंधित आजार आहे, म्हणजे समस्या आहे, ज्यामध्ये आपल्याला एकदम उलटी, मळमळ आणि एकाच बाजूने तीव्र अशी डोकेदुखी होत असते. महत्वाचं लक्षणे मी तुम्हाला सांगितलं आहे. मायग्रेन कशामुळे होतो आणि का होतो? तर मायग्रेन होण्याचे अनेक कारण आहेत. त्यापैकी पहिले कारण म्हणजे अनुवंशिकता. जर आपल्या फॅमिलीमध्ये आपल्या पूर्वजांमध्ये हा जर आजार असेल तर तो अनुवंशिकतेने आपल्याला होऊ शकतो. म्हणजे अनुवंशिकता पण या समस्येला कारणीभूत ठरत असते. पुढचं कारण म्हणजे ताणतणाव, म्हणजे स्ट्रेस. आपल्याला जर बाहेरचं, घरातलं किंवा इतर काही मानसिक स्ट्रेस असेल, ताणतणाव असेल, आपल्याला कोणी त्रास दिला असेल किंवा कोणी काही बोललं असेल, आपण टेन्शन घेतलं असेल, तर या गोष्टींमुळे सुद्धा हे मायग्रेन होत असतं. हे दुसरं कारण झालं. आणि तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे अपुरी झोप. आपली झोप जर पुरेशी झाली नाही तर आपल्याला मायग्रेन होऊ शकतं. आणि चौथं कारण चॉकलेट, चीज, बटर, कॅफिन जास्त प्रमाणात घेणं, थंड पेय किंवा जे बाहेरचे पदार्थ उघड्यावरचे जास्त खाणं, यामुळे सुद्धा मायग्रेन होऊ शकतं, लक्षात ठेवा. आणि पुढचं कारण म्हणजे मोबाईल स्क्रीनचा जास्त वापर. मोबाईल पाहणं शक्यतो बंदच करा आणि पहा, आपण कमी प्रमाणात. मोबाईलच्या स्क्रीनचा सुद्धा आपल्या डोक्यावर, आपल्या मायग्रेनचा प्रॉब्लेम होऊ शकतो. तर पुढचा एक महत्त्वाचं कारण म्हणजे हवामान बदल. जर आपण दुसऱ्या ठिकाणी गेलो तर आपल्याला हवामानात बदल झाल्याने सुद्धा आपल्या डोकेदुखीमध्ये खूप डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो आणि त्यामुळे सुद्धा आपल्याला मायग्रेन होऊ शकतं. मग शेवटचं कारण म्हणजे हार्मोन्स बदल. आपल्या शरीरामध्ये आपण जे आहार घेतो त्यामुळे वेगवेगळे हार्मोन्स बदलत असतात आणि त्यामुळे सुद्धा आपल्या शरीरामध्ये बदल होऊ शकतात. त्यामुळे हा सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे. मायग्रेनचे आपल्या शरीरावर, आपल्या आरोग्यावर होणारे परिणाम बघणार आहोत. तर पहिला परिणाम म्हणजे आपल्या शरीरात जेव्हा मायग्रेन आपल्याला जर झालं तर आपलं एकदम एका साईडने तीव्र डोकेदुखी होत असते. आणि दुसरे परिणाम म्हणजे आपल्याला एकदम मळमळ, उलट्या सुरू होतात. आणि तिसरा परिणाम म्हणजे आपल्याला जास्त प्रकाश किंवा जास्त आवाज सहन होत नाही. परिणाम म्हणजे आपल्याला चक्कर येणं किंवा त्याचा पुढचा कारण म्हणजे परिणाम म्हणजे आपल्याला एकदमच कोणत्याही कामात अजिबात लक्ष लागत नाही. हे अनेक असे गंभीर परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतात. रोजच्या स्थितीत तर, गंभीर स्थितीमध्ये तर आपल्या रोजच्या आयुष्यावर सुद्धा त्याचा मोठ्या प्रमाणावर परिणाम होत असतो. काम आणि अभ्यासावर सुद्धा त्याचा मायग्रेनचा प्रभाव पडत असतो. त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टीबाबत आजच जागृत व्हा आणि हे जे मायग्रेनपासून वाचण्यासाठी आपण उपाय सांगितला आहे त्याचा आपण फॉलो करा. तर पहिला उपाय म्हणजे ताण किंवा आपल्याला असणारं स्ट्रेस कसं कमी करता येईल, तर त्यासाठी आपण लवकर उठले पाहिजे, एक्सरसाइज केला पाहिजे, ध्यान, योगा केला पाहिजे. नक्कीच आपला स्ट्रेस कमी होईल. पुढचा मुद्दा संतुलित आहार घेणं फायदेशीर ठरेल. आपण जर चांगलं म्हणजे फूड घेतलं, अन्न घेतलं एकदम संतुलित आणि पौष्टिक, तर आपण एकदम हेल्थी राहणार. आणि पुरेशी झोप घेणे हा सुद्धा आपल्या आरोग्याशी संबंधित महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण जर पुरेशी झोप घेतली नाही तर आपण चिडचिड, मळमळ, उलट्या आणि ॲसिडिटी यासारख्या अनेक त्रासाला सामोरे जावे लागतं. त्यामुळे आपल्याला मायग्रेन होऊ शकतं. पुढचा मुद्दा म्हणजे स्क्रीन
टाईम कमी करणे म्हणजे मोबाईल पाहणं कमी करा. त्यामुळे सुद्धा मायग्रेन जास्त प्रमाणात होत असतो. पुढचा मुद्दा शेवटचा म्हणजे त्यासाठी तुम्ही भरपूर पाणी प्यायला पाहिजे. पाणी पिल्याने आपल्या शरीरामध्ये जे विषारी घटक असतात ते आपल्या मूत्रमार्गातून आउटपुट होत असतात. त्यामुळे आपलं शरीर हे निरोगी बनत असतं. म्हणून आपण दिवसभरात जास्तीत जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करा. तर आपण या गोष्टी सर्व टाळायच्या असतील तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका. तर तुम्हाला या गोष्टी कळतील आणि आपण आजच त्यावर उपाय केले, जाणून घेतलं तर आपण त्या धोक्यापासून थोडंसं अलिप्त राहू शकतो किंवा त्याचे परिणाम आपल्यावर घडून न देता आपण त्याच्याशी सामोरे जाऊ शकतो. म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, युजफुल वाटला किंवा नाही हे मला कमेंटने नक्की कळवा. आणि पुन्हा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.